नमस्कार. आज आपण भारत आणि आफ्रिका या दोन प्रदेशांमधल्या अतिशय खोल आणि सतत बदलणाऱ्या नात्याबद्दल बोलणार आहोत. आणि हे नातं काही आजचं नाही आहे. याचा पाया खूप जुना आहे. सामायिक इतिहास आणि एकजुटीचा. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तर आफ्रिकेला भगिनी खंड असं म्हटलं होतं. तर मग ह्याच पायावर आजची पार्टनरशिप कशी उभी आहे तेच आपण आता पाहूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी हे संबंध सध्या चर्चेत का आहेत. मग आपण या नात्याचा ऐतिहासिक प्रवास बघू. त्यानंतर आजच्या काळात या भागीदारीचं महत्त्व काय आहे आणि डिजिटल क्षेत्रात काय नवीन घडतंय हे समजून घेऊ. अर्थात यातली आव्हानं कोणती आहेत आणि भविष्यात पुढे काय करायचंय यावरही आपण नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. अचानक एवढी चर्चा का होते या नात्याबद्दल? तर त्याचं कारण आहे भारताच्या पंतप्रधानांनी नुकतेच नामिबिया, घाना आणि इथिओपियाला दिलेले दौरे. या दौऱ्यांमुळे या संबंधांना एक नवीन ऊर्जा मिळाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आणि ह्या काही फक्त औपचारिक भेटी नव्हत्या बरं का. यातून खूप महत्त्वाचे करार झाले आहेत. इथिओपियासोबतचे संबंध आता सामरिक भागीदारीच्या स्तरावर गेले आहेत. तिथे एक नवीन डेटा सेंटर उभारण्यासाठी करार झालाय. इतकंच नाही तर G20च्या आराखड्यानुसार कर्ज पुनर्रचनेवरही एकमत झालंय. पण आज ही जी भागीदारी दिसते ना, ती नीट समजून घ्यायची असेल तर आपल्याला इतिहासात थोडा मागे जावं लागेल. कारण या नात्याचा पाया तब्बल 2000 वर्षांपूर्वी रचला गेला होता, जेव्हा फक्त साधा व्यापार सुरू होता. इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हे नातं फक्त वस्तूंच्या देवाणघेवाणीपुरतं मर्यादित नाही राहिलं. 20व्या शतकात तर एक मोठी कलाटणी मिळाली. जेव्हा वसाहतवादाविरुद्ध लढाईची वेळ आली तेव्हा भारत आणि आफ्रिका एकत्र उभे राहिले आणि यातूनच एका शक्तिशाली राजकीय मैत्रीचा जन्म झाला. याच सामायिक इतिहासाच्या पायावर आज एक अशी आधुनिक भागीदारी उभी आहे जिचं दोन्ही बाजूंसाठी खूप मोठं सामरिक आणि आर्थिक महत्त्व आहे. आता इथे बघा, हे संबंध दोन्ही बाजूंसाठी किती फायद्याचे आहेत हे अगदी स्पष्ट दिसतंय. भारताला ग्लोबल साऊथमध्ये एक महत्त्वाचा भागीदार मिळतो, गरजेची खनिजं मिळतात. तर दुसरीकडे आफ्रिकी देशांना त्यांच्या विकासाच्या ध्येयांना पाठिंबा देणारा एक मोठा व्यापारी भागीदार मिळतो. याचं महत्त्व अजून सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जगातलं जवळजवळ अर्ध कोबाल्ट आणि मँगनीज हे आफ्रिकेत आहे. आणि ही दोन्ही खनिजं बॅटरी आणि ग्रीन टेक्नॉलॉजीसाठी किती आवश्यक आहेत हे आपल्याला माहीतच आहे. आणि या आर्थिक संबंधांचा आवाका प्रचंड आहे आणि तो वाढतच चाललाय. मागच्याच वर्षी या द्विपक्षीय व्यापाराने तब्बल 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर तो आहे भारताचा दृष्टिकोन. म्हणजे बघा, भारत इतर काही देशांसारखा स्वतःच्या अटी लादत नाही. याउलट कंपाला तत्वानुसार काम करतो. याचा सरळ अर्थ असा की आफ्रिकेला काय हवंय, त्यांचे प्राधान्यक्रम काय आहेत हे पाहूनच सहकार्य केलं जातं. एक समान पातळीवरची भागीदारी असं आपण म्हणू शकतो. पारंपरिक व्यापाराच्या पलीकडे जाऊन आता एक नवीन आणि खूपच रोमांचक क्षेत्र उघडत आहे आणि ते म्हणजे डिजिटल पार्टनरशिप. भारत आपलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे UPI सारखं तंत्रज्ञान आफ्रिकी देशांना देत आहे. यामुळे त्यांना मोबाईल पेमेंट सिस्टीमपासून ते सुरक्षित सरकारी सेवांपर्यंत सगळं काही उभं करायला मदत होतीये. खरं तर यातून 21व्या शतकातलं एक नवं नातं तयार होत आहे. अर्थात हा सगळा प्रवास अगदी सोपा नाहीये. यात बरीच आव्हानं आहेत आणि एक वास्तववादी दृष्टिकोन ठेवून आपल्याला ह्या मोठ्या अडथळ्यांची दखल घ्यावीच लागेल. अंतर्गत पातळीवर बोलायचं झालं तर भारतासमोर एक सामरिक विरोधाभास आहे. म्हणजे काय तर एकीकडे ग्लोबल साऊथचा नेता म्हणून इतरांना मदत करण्याची भूमिका आहे, पण दुसरीकडे स्वतःच्या देशासाठी खनिजं मिळवण्यासारखे राष्ट्रीय हितसंबंधही आहेत. ह्या दोन्हींमध्ये संतुलन साधणं हे एक मोठं आव्हान आहे. आणि बाहेरची आव्हानं तर अगदी स्पष्ट आहेत. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हकडून मोठी स्पर्धा आहे. भारताच्या काही प्रकल्पांना उशीर होतोय. शिवाय काही प्रदेशांमधील राजकीय अस्थिरतेमुळे गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. मग या सगळ्या आव्हानांना सामोरं जाताना नक्की प्लॅन काय आहे? आता आपण सध्या सुरू असलेले उपक्रम आणि भविष्याची दिशा काय आहे यावर एक नजर टाकूया. भारताचे अनेक मोठे कार्यक्रम आधीच सुरू आहेत. जपानसोबत मिळून आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर आहे. अल्पविकसित देशांना शुल्कमुक्त बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे आणि विकासासाठी तब्बल 12 अब्ज डॉलर्सचा पतपुरवठाही केला आहे. भविष्याची रणनीती एकदम स्पष्ट आणि मोठी आहे. आर्थिक संबंध अजून घट्ट करायचे आहेत. व्यापार दुप्पट करून 200 अब्ज डॉलर्सपर्यंत न्यायचा आहे. खनिजांवर आफ्रिकेतच प्रक्रिया करण्यावर भर द्यायचा आहे आणि हे सगळं वेगाने व्हावं यासाठी नियमितपणे उच्चस्तरीय बैठका घ्यायच्या आहेत. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो.
आजच्या जगात जिथे मोठे देश आपल्या पैशाच्या जोरावर प्रभाव निर्माण करतात, तिथे सामायिक मूल्य आणि समान पातळीवरच्या भागीदारीवर आधारलेले भारत-आफ्रिका संबंध कितपत यशस्वी होतील? हा जो इतिहासाचा भक्कम पाया आहे, तोच त्यांची सर्वात मोठी ताकद ठरू शकेल का?